राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय महिला परिषदेचे आयोजन पुणे जिल्हा परिषद येथे पहिल्या मजल्यावरील श्री शरदचंद्रजी पवार सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्ह्यातील महिला सरपंचांना प्रशिक्षण दिले जाणार। खेड तालुक्यातील 97 गावात महिला सरपंच असून शुक्रवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय महिला परिषदेला निम्म्याहून अधिक महिला सरपंच उपस्थित राहतील। खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची माहिती। श्री दत्त जयंती उत्सवानिमित्ताने श्री दत्तगुरु मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दत्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दुग्ध शर्करा योग साधत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा। दत्त जयंती उत्सवानिमित्ताने भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। भाविकांचा उत्साह शिगेला। खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या हद्दीतील डोंगरावरील श्री क्षेत्र सौरंगा दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी फुललेल्या श्री क्षेत्र म्हाळुंगे येथे श्रीपती बाबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्री दत्त जन्म सोहळा उत्साहात। दत्तगुरूंच्या जन्म सोहळ्यानंतर टाळ मृदुंग आणि सनई चौघड्याचा गजर। फुलांची आकर्षक सजावट। बाबा महाराजांच्या श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई। श्रीपती बाबा महाराज प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन झाल्यानंतर दत्त जन्म सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। दत्तगुरूंच्या जयघोषाने दुमदुमलेल्या श्रीपती बाबा महाराज मंदिराचा परिसर झाला भक्तिमय। जनावर राखण्यासाठी रानात गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर रानडुकराने केला हल्ला। रानडुकराच्या मुसंडीत महिलेला गंभीर दुखापत। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील टोकावडे गावच्या हद्दीत सुळ्याचे रानात गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास महिलेवर जीवघेणा हल्ला। रानडुकराच्या हल्ल्यात लीलाबाई नामदेव असवले यांना गंभीर दुखापत। जखमी महिलेवर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। राजगुरुनगर वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय फाफाळे आणि त्यांच्या पथकाने जखमी महिलेची भेट घेत केली विचारपूस। चांदूस येथे वनप्राण्यांची दहशत वाढली। कैलास कुंडले कारले यांच्या गोठ्यातून 3 वर्षाच्या कालवडीचा बिबट्याने पाडला फडशा। घटनेनंतर परसूल येथील वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांनी घटनास्थळी भेट देत केला पंचनामा। गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास घडला प्रकार। राजगुरुनगर शहरानजीक भीमा नदी काठी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात बिबट्याचा वावर। लोकवस्तीमध्ये बिबट आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम। महावितरणने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला। छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा MIDC मध्ये ऑरिक सिटी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा। कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची प्रमुख उपस्थिती राहणार। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान आणि संगणक प्रदर्शन। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वारस्य वाढवणे, सर्जनशील प्रतिभेचे अन्वेषण करणे, चौकटीच्या बाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करणे, संगणक, रोबोटिक्स, AI ओळख करून घेणे, पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विज्ञान आणि संगणकाचे सखोल ज्ञान वाढवणे हाच प्रदर्शनाचा उद्देश। MITच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख इसाक सिखलगार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन। विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचे 71 प्रकल्प,
यामध्ये दळणवळण, ऊर्जा समस्या, शेती, जलशुद्धीकरण आदी विषयांवर प्रकल्प. संगणक प्रदर्शनाच्या निमित्ताने रांगोळी प्रदर्शन, व्हिडिओ क्लिप, नाटिका तसेच विज्ञान अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा. यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, उपमुख्याध्यापक किसन राठोड, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजाईनी राजहंस, विज्ञान विभागाचे प्रमुख संजय उदमले, नारायण पिंगळे, संजय कंठाळे, मनीषा पवार, कल्पना घोलप आदींची उपस्थिती. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा गुरुवारी उत्साहात साजरा. अपूर्व विज्ञान मेळावा आणि शालास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत, संचालक हिरामन सातकर, रेखा श्रोत्रिय, डॉक्टर प्रदीप शेवाळे, उमा सांडभोर, स्वानंद खेडेकर यांची उपस्थिती. प्रदर्शनात आरोग्य, कृषी, दळणवळण, ऊर्जा, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञान, सुरक्षा, संसाधन व्यवस्थापन या विषयांवर विद्यार्थ्यांनी एकूण 182 नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्प केले सादर. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षक रेखा जाधव, सोपान निसरड, हौशीराम मुठे, सुनीता ठाकूर, लतीफ शाह, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ पिलगर आणि पर्यवेक्षक संदेश जाधव आदींची उपस्थिती.